मन मंदिरा गजर भक्तीचा. बायको म्हणाली, काय तुमचा मित्र हे काही जेवण आहे? मोठं सांगत होता, 4 महिने वर्ष लागलाय मागे, या या या, हे काही जेवण आहे? एकाने जेवायला बोलवलं. जेवायला बोलवल्यानंतर आणि असं घडलं, बरेच दिवस मागे लागला होता, या ना या ना या ना या ना. गेले नवरा बायको जेवायला. वैरीनं घेऊन यायचं हां. गेले वैरीनं. केलं काय? आमटी, मेथीची भाजी, वरण भात, लोणचं आणि केळाचं शिकरण. ते सुद्धा हाताने कुस्करलं नाही, वाटीलाच असे करायचं आणि त्याच्यात दूध टाकायचं. बायको म्हणाली, काय तुमचा मित्र हे काही जेवण आहे? मोठं सांगत होता, 4 महिने वर्ष लागलाय मागे, या या या, हे काही जेवण आहे? हं? काही चपाती आमच्या घरात मिळत नव्हती का म्हणून आम्हाला बोलवलं? बोलणं कळलं का? आणि दुसऱ्या ठिकाणी जेवायला गेल्यानंतर तुम्हाला सांगू, ओ हो 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 हो, सेंटरला मीठ, इथे हिरवी चटणी काय, लाल चटणी काय, लसणाची चटणी काय, कोशिंबीर काय, रायतं काय, हो 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 हो, बटाटे वडे काय, अळूची वडी काय. मला कुठे करून घालायचं आहे? मेनू वाचायला काय हरकत आहे? अळूची वडी काय, मिरचीची तळलेली भजी काय, ओ हो 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 हो, काय अशोकराव, काय मजा आहे बघा. हो, थालीपीठ काय, असं संबंध आहे. उजव्या हाताचं ताट भरलेलं कुरवड्या काय, पापड काय, साधे कुरवड्या काय, नाचणीचे कुरवडे काय, इकडे तुम्हाला सांगू मसाले भात काय, तूप काय, ओ हो हो, पुरणपोळी काय, गुलाबजामुन काय, असं जेवण, ओ हो 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 हो, बघून थक्क झाला. वा म्हणला, काय जेवण, काय जेवण, अहो काय केलं होतं? काय सांगू, अहो नाही नाही ते केलं होतं. जीवनामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येत असतो आणि तो यावा असं प्रत्येकाला वाटतं. खाण्याचा आनंद, पिण्याचा आनंद, फिरण्याचा आनंद, देशपर्यटन करण्याचा आनंद, डागडागिणी घालण्याचा आनंद, कोणीतरी आपल्यावर प्रेम करावा त्याचा आनंद, कोणावर तरी आपण प्रेम करावं त्याचा आनंद. प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्य अनुभव घेत असतो. आपल्या घरामध्ये लहान मूल असल्यानंतर आपल्याला कळतं. एखादी गोष्ट घेतल्यानंतर त्याला इतका त्याचा आनंद वाटतो, इतकं कौतुकाने त्याचं चाखणं होतं. तो पहिला अनुभव. माझं बोलणं जरा गमतीदार वाटेल. लग्न कोणाशी होऊ दे, पण पहिलं प्रेम मनुष्य कधी विसरत नाही. हे वास्तव आहे. बायको किती सुंदर असू दे, पण आईने वडिलांनी केलेलं प्रेम विसरत नाही. कारण तो अनुभव तिथेच आहे. मुंबईला गेला, फाउंटनला उभा राहिला, तर तुम्हाला मुंबईच्या फाउंटनचा अनुभव येईल. पण लंडनच्या ट्रॅफल्गार स्क्वेअरचा येणार नाही. हाही चौक आहे आणि हाही चौक आहे. पण लंडनच्या ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये उभा राहिला आणि तिथं नेल्सनचा जो पुतळा उभा आहे, 4 शिवम आहेत बाजूला. इकडे आल्यानंतर फाउंटन आहे, म्हणजे कारंजा आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव
प्रत्येक हॉटेलचा अनुभव, प्रत्येक ठिकाणच्या चहाचा अनुभव मनुष्य घेतच असतो. पण हे अनुभव असे आहेत की आज इथे जर एक बरं वाटलं तर दुसरीकडे त्याच्यापेक्षा बरं वाटेल. जे आज बरं वाटलं ते उद्या बरं वाटेलच असं नव्हे, ती त्याज्य गोष्ट होईल. तसा आत्मस्वरूपाचा अनुभव नाही. एकदा त्याची प्रतीती आल्यानंतर पुन्हा इकडे तिकडे बघण्याचं काही कारण नाही. न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची गरी बैसलिया. न लगे हलावे चालावे, इकडे नको तिकडे नको, अवघेची घरी बैसलिया. याचा अर्थ असा आहे, ज्या परमात्म्याने तुमच्या हृदयामध्ये घर करून बसलेला आहे पण कळत नाही, कळत नाही. त्याचा अनुभव काय मला आला, सद्गुरु कृपेने तो अनुभव कसा माझ्यात प्रगट झाला, होताच फक्त प्रगट झाला. नीट लक्षात घ्या, हाच मुद्दा येते. समारोपाचा अध्याय चालू आहे. कालचा दृष्टांत होता की एक तरुणी आहे, तिच्या अंगामध्ये काम आहे. माझा दृष्टांत नाही, माऊलीचाच आहे. प्रिया सावलिया होय ते अंगची अंगी न समाय, एरवी ते आहे तारुण्य की. ते तारुण्य सामावलेलं आहे. पण आपला पती बघितल्याबरोबर त्याचा हात हातात घेतल्यानंतर ती अवस्था जशी उदित होते, तसं आपल्यात जो परमात्मा आहे त्याची प्रेम प्रतीती संतांचा हात मस्तकावर जेव्हा येऊन बसतो तेव्हा आपल्याला आपल्या ठिकाणी आपली प्रतीती येते. आणि आपल्याला आपल्या ठिकाणी आपली प्रतीती येणं यालाच आत्मदर्शन म्हणतात. एवढं जरी 32 वर्षात कळलं तरी पुष्कळ झालं. काय हा गिनीज बुकचा रेकॉर्ड आहे जवळजवळ. तसं म्हटलं तर पण आपण काय रेकॉर्ड करण्याकरता, प्रवचन माझे रेकॉर्ड होतात पण रेकॉर्ड करण्याकरता प्रवचन नाही, नाही का. व्यवहारामध्ये कोणाला काय दिलं याचा रेकॉर्ड असतो. कुणावर आपण प्रेम केलं, कसं केलं, ज्याला मोजमाप नाही ते प्रेम आहे. मोजमाप नाही असं सांगतात. बघू किती वेळ होत आहे प्रवचन. मगाशीच म्हटलं अंगात भरपूर ताप मगाचपासून आहे, सकाळपासूनच आहे. जेवढं होईल तेवढं सांगेन. वानरांना मोहनी अस्त्र टाकून सगळे वानर पडले. मारुतराया प्रभूजवळ आले. प्रभू आता काय? काही नाही म्हणाले. जाऊन सगळ्यांच्या अंगावरून हात फिरवा. श्रीराम राम राम राम, श्रीराम राम 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 राम. आता तो हात असा फिरवला का असा फिरवला का असा फिरवला हे मला नाही कळत. कोणी किती हात फिरवला, जरा खालचा दृष्टांत, कोणी किती हात फिरवला पण आईचा हात लागला की बाळ गप्प होतं. काय अलौकिक आहे. चुलती म्हणते, लब्बाडा आत्तापासून आईला ओळखू लागलास का? बसा. अरे आत्तापासून आईला ओळखू लागलास का? आत्तापासून नाही, 9 महिने पोटात तिचा स्पर्श होता. म्हणून इतरांनी स्पर्श केला तर ते बाळ रडतं. पण अगदी नवजात बालक आहे, त्या आईने असं घेऊन हात फिरवला की शांत होतं, तिच्या कुशीत शिरतं.
तसं देवाच्या कुशीत शिरायचा परमार्थ म्हणजे वारकरी संप्रदाय. जेवढं कळेल ते. आज उल्हासावर तब्येत बरी नाही, एकदम ताप आहे अंगात भरपूर. पण म्हटलं आज 32 वर्ष न चुकता प्रवचनं केली, थोडं का होईना पण हाजरी लावावी. त्या बाळाला कसा स्पर्श कळला, किती आश्चर्य आहे. नुसतं घेतलं की ते राहतं. मरक्या आईचा स्पर्श जर बाळाला करतो तर ज्या प्रभूने अखंड पोटात वागवलं त्याचा स्पर्श का कळणार नाही. कळतोय पण ओळखता येत नाही. ती ओळख पटवून देण्याकरता संत मायबाप भेटावे लागतात. एक म्हणाला, महाराज देव माझ्यावर प्रेम करत नाही. संत त्याला म्हणाले, अरे बाबा, तुझ्या आईच्या माध्यमातून प्रभूच तुझ्यावर प्रेम करत असतो. तुला कसं कळत नाही. आई हे माध्यम आहे प्रभूने प्रेम करण्याचं. मन मंदिरा गजर भक्तीचा.